तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट नक्की करा. मित्रांनो, आज आपण श्री क्षेत्र शनी देवगाव येथे आलेलो होतो शनेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी. तर आज आपण बघूया शनेश्वर देवस्थान व परिसर बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर व छान आहे. आणि दर शनिवारी संध्याकाळी 7 वाजता आरती होते, त्याच्या आधी प्रवचन होतं, त्याच्यानंतर महाप्रसादाची पंगत होते. आणि महाप्रसादाची पंगत बसण्यासाठी इथे फुल मोठे जागा आहे मोकळी. वरती जाऊन वरचा परिसर. तर तुम्ही परिसर बघू शकता, लाइटिंग बिटिंग, इथे पाणी, पाय धुण्यासाठी पाणी पण आहे. तर तुम्ही देवस्थान बघू शकता, येथे शनी मंदिर आहे. तर मित्रांनो, इथं पब्लिक भरपूर बसलेला आहे, प्रवचन चालू आहे आणि प्रवचन ऐकण्यासाठी भरपूर बाकीच्या गावातून माणसं येत असतात. तर आपलं शनी मंदिर तुम्ही बघू शकता, किती सुंदर आणि स्वच्छ परिसर असतो. लोक दर्शनासाठी येऊ राहिले. तर मित्रांनो, येथे नदी आहे, नदी म्हणजे आपली गोदावरी नदी, आणि गोदावरी नदीच्या कडेलाच आपलं शनी मंदिर आहे. खाली खोल आहे, अंधारामुळे काही दिसत नाही, पलीकडे कमलपूर आहे. तर शनेश्वर देवस्थानाच्या पाठीमागे लगेच लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याकडे सेवेकरी आहे आणि आपण प्रश्न तर इथं महाप्रसाद घेण्यासाठी किती पब्लिक आहे? 1,500-2,000 पर्यंत. आणि आरती आता प्रवचन झाल्यानंतर 7 वाजता आरती राहते आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद. तर तुम्ही बघू शकता, ते वगैरे आहे आणि यांनी आपल्याला थोडीफार माहिती दिलेली आहे. महाप्रसाद बनवण्यासाठी आहे, पाण्या पावसात अडचण आली तर याच्यात बनवला जातो. तर आपण मध्ये जाऊन बघूया प्रसादालय कसं काय. तर तुम्ही प्रसादालय बघू शकता, किती मोठ्या प्रमाणात आहे. येथे 2,000 पब्लिक असलं तर स्वयंपाक बनवला जातो. तिथे मसाला दळण्यासाठी गिरण आहे. तर मित्रांनो, आता आरतीचा टाइम झालेला आहे आणि आता आपण आरती बघूया. तर आरतीचा आपण व्हॉइस कट केलेला आहे, तर पब्लिक बघू शकता. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या श्री क्षेत्र शनी देवगाव येथे शनेश्वर देवस्थानला. हे शनी मंदिर बघा. तर आरती झालेली आहे. आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद घेण्यासाठी पब्लिक खाली येत आहे. भरपूर प्रमाणात लोकसंख्या येते, त्यामुळे बघा.
महाप्रसाद घेण्यासाठी पंक्ती बसलेल्या आहे. इकडे महिला, इकडे पुरुष आहे. तर आजचा प्रसाद आमटी भाकरीचा होता, त्यामुळे तुम्ही बघू शकता. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.